राजकारणात माणूस सक्सेस होत जर गेला त्याच्यासोबत त्या माणसाला तकदीराची जोड असावी लागते, म्हणजे त्याचं नशीब हे बलोत्तर असायला पाहिजे। आणि इथेच प्रकाश पाटील भारसाकडे नशिबाचे मंत्रिपदासाठी ही नाही की विदर्भात एकमेव माणूस आहे की ज्यांनी 8 निवडणुका लढवल्या, 4 दर्यापूरमध्ये, त्यानंतर 2.5 वर्षानंतर ते जिथून त्यांनी पक्ष सोडला ते निवडणूक जिथे त्यांचा सर्वात मोठा घात झाला, जे नारायण राणेच्या मागे गेले, आणि कंटिन्यू 3 निवडणुका ह्या अकोटला 8 निवडणुकीमध्ये ते विजयी झाले। पण त्यांना मंत्रिपदाने प्रत्येक वेळेला धोका दिला। एक त्यांचं राजकारणात गॉडफादर असायला पाहिजे आणि त्यांचे गॉडफादर होते हे नारायण राणे। पण नारायण राणेचीच काही दिवसांना अशी स्थिती झाली सेनेमधून फुटल्यावर, काना घर काना घाटका, त्यांनाही पक्ष बदलत 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 आज ते कुठेतरी थोडेफार सेटल झाले। पण यांना गॉडफादर नसल्यामुळे यांची 7 ते 8 वेळ निवडून आल्यावरही आज ते मंत्रिपदापासून वंचित आहेत आणि इथून तर त्यांना मंत्रिपद भेटणं हे फारच मुश्किल आहे। आता याची प्रामुख्याने जर त्यांचा विचार केला तर हा माणूस कोणाजवळ झुकत नाही, मीडियावर जास्त येत नाही, मतदारसंघात ओळख निर्माण करून माणसं कधी जुळून ठेवायचे, हा एक त्या माणसात सर्वात मोठा चांगला गुण आहे। आता ओरिजिनल पाटील असल्यामुळे स्वाभिमानी हा गुण आहेच आहे, पण टर्रा गुण सुद्धा या माणसात आहे। पण माणसं जुळवण्याची जी कला आहे ते सध्या कोणालाच अवगत झालं नाही। म्हणूनच विदर्भात हा माणूस 8 वेळा लगातार निवडून येतो आणि गडकरी सोबत त्यांचं थोडंसं सख्य जुळलं होतं। पण गडकरी राजकारणात असा माणूस आहे की त्यांच्याजवळ ओळखीला थरा नाही, पार्शालिटी चालत नाही, कारण ते स्वतःच्या मुलाला जर समजा राजकारणात टाकून नाही राहिले तर जवळच्या माणसाला ते मंत्रिपदावर घेऊन तेही कोणासोबत हाजीराची करतील। म्हणून या दोघही माणसांचं स्वतःवर प्रभुत्व आहे, त्यामुळे यांना मंत्रिपद हे प्रत्येक वेळेला हुलकावणी देत आहे। त्यांनी लोकांचं असं म्हणणं आहे की ते प्रयत्न त्यांनी मंत्रिपदासाठी केले नसतील, त्यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न केले, लॉबिंगही केली असेल, पण त्यांना हाजी हाजी करणं हे जमत नाही। जे सोबत येतील त्यांना घेऊन चालणं, मग तो छोटा पदाधिकारी जरी असला तरी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा माणूस 1 नंबरचा खुनशी आहे। एखाद्याचा जर राग केला तर तो शेवटपर्यंत राग केल्याशिवाय सोडत नाही। त्यामुळे काय होतंय की यांच्याजवळ लोक जाताना फार विचारपूर्वक जातात, पण त्यांच्या आपल्या माणसावर एवढी पकड आहे की त्यांची माणसं सहसा तुटत नाहीत। एक पर्व असं होतं की दर्यापूर विधानसभेवर एक छत्री त्या माणसाचा अमल होता की आज नगर परिषदमध्ये 20 पैकी 19 सीटा त्यांनी आणून दाखवल्या, देखरेख ताब्यात घेतली, कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतली, खरेदी विक्री ताब्यात घेतली, पंचायत समित्या जिल्हा परिषदेला ताब्यात घेतल्या। सध्या ते कोणत्याही पक्षात असले किंवा कोणत्याही पक्षात गेले पण त्यांनी स्वतःचं प्रभुत्व त्या पक्षावर ठेवलं। आज बीजेपी त्यांना डावलून पाहत आहे, पण दर्यापुरात आज तरी बीजेपीतला असा कोणता मैचा लाल नाही की त्यांना डावलून बीजेपी पुढे आले म्हणून। एवढी लोकांचं संघटन त्यांच्याजवळ आहे। त्यांच्याजवळचे माणसं जरी दूर गेले असतील या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये, पण ते माणसं आतून धास्तावलेले आहेत की आज त्यांना कुठल्याच इलेक्शनमध्ये उभं राहताना पहिल्यांदा जे प्रकाश पाटलाची उभी भिंत आहे ते त्यांना ओलांडून जावं लागते। प्रकाश पाटलाने उभी केलेली भिंत हे अभेद्य आहे, ओलांडून जाणे एवढी सोपी नाही आहे। मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की प्रकाश पाटील हा माणूस साधा सुधा माणूस नाही।
एक तर त्यांच्यात सर्वात मोठा राजकीय चांगला गुण म्हणावा लागेल का ते डासेल आहे. राजकारणात डासेल माणूस असला तरच जमतोय, कारण ते लोकांना धास्ती राहते. आणि तो एक चांगला गुण त्यांच्यात आहे, ते डासेल आहेत. त्यानंतर दुसरा चांगला गुण त्यांच्यात आहे का माणसाचं संघटन करून ती माणसं जुळून ठेवणे ही त्यांच्यात कला आहे. असं दर्यापूर विधानसभेच्या क्षेत्रात गाव नाही की तिथं प्रकाश पाटलाचा माणूस नाही म्हणून इथे बीजेपी जरी असली तरी त्याची रीड हे प्रकाश पाटील आहेत. त्यांचं तकदीर एवढं हीन आहे की आज जर ते शिवसेना त्यांनी जर सोडली नसती तर मधातल्या काळात नक्कीच त्यांना मंत्रीपद हे उद्धव ठाकरेंनी दिलं असतं. पण ते म्हणतात की माणसाचं तकदीरात जर नसलं, ते एक मराठी म्हण आहे खेड्यातली, तकदीर आहे गांडू तर क्या करेगा पांडू. म्हणजे कितीही माणूस हुशार असला, जसे बच्चू कडूचे आळे फिरले मंत्रिपदासाठी किंवा आमदारकीसाठी, तसे आमदारकीसाठी हे निवडून येतात प्रकाश पाटील, पण मंत्रिपद त्यांना भुलवून देतात. आता तर वयाच्या सीमेने त्यांना बांधून ठेवलेलं आहे आणि ती शेवटी बीजेपी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रकाश पाटील नावाचं पर्व दर्यापूर तालुक्यात विधानसभेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय सुरू होणार नाही किंवा त्यांचं नाव आठवणीत येईल. पण एक विधानसभा दर्यापूर क्षेत्रात नक्कीच एक खंत राहील की 7 ते 8 वेळ निवडून आलेला लगातार आमदार एक वेळ अपवाद पकडला तर ती थोडशा मताने उकलो, त्या माणसाला या राजकारणाने एवढं डावलं की त्यांना मंत्रिपद दिलं नाही. ही खंत दर्यापूर तालुक्यात, दर्यापूर मतदारसंघात शेवटपर्यंत राहील. येणाऱ्या काळात त्यांच्या घरातून कोण समोर येईल आणि एवढी पकड मतदारसंघात राहील का, एवढी पकड त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यावर राहील का, हा विचाराचा भाग आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल, आपल्या मनातील भावना प्रगट करणारा चॅनल. व्हिडिओ पाहता आपण त्याला लाईक, सबस्क्राईब, शेअर करत ना, त्याला सबस्क्राईब करत ना, ही खंत मला आहे. कृपया एकदा पुनश्च विनंती करतो की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.